नमस्कार, मी संजय बाळाराम जाधव. मी पनवेल तालुक्यातील मोहो या गावावरून इथे आज उपस्थित आहे. बऱ्याच वेळा मी विचार केला की सुषेण महाराज नाईकवाडे यांचा भाषण प्रशिक्षण मी अटेंड करेन, पण काही कारणास्तव मला हे करता आलं नाही. पण शेवटी काल मी तो निर्णय घेतलाच की मला आजचं हे भाषणचा प्रोग्राम आहे तो मला अटेंड करायचाच आहे कोणत्याही परिस्थितीत. आणि आज सकाळी मी पनवेलहून या ठिकाणी शार्प 9 वाजता या भाषणच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलो. मला एवढी भीती वाटायची. आज सकाळीसुद्धा 9 वाजता ज्यावेळेस मी आलो इथे, तर मी सरांना पहिला प्रश्न केला की सर, माझं हात म्हटलं तरतर करतं इथे, मला काय इथे बोलता येणार नाही आणि एवढं प्राऊड एवढे लोक मी कधी बघितली नाही समोरून, आणि मी भाषणामध्ये पूर्णपणे झिरो आहे, मला काहीच माहिती नाही भाषणाच्या संदर्भात. पण सरांनी, नाईकवाडे सरांनी मला एवढ्या व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केले की भीती ही तुमच्या मनात असली नाही पाहिजे, पहिली गोष्ट भाषण करताना. आणि खरोखर आता मला माझ्यामधला जवळजवळ 50% कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलेला आहे की भीती हा प्रकार माझा म्हणजे गेल्याच जमाय असं वाटायला. सकाळी मी अशा पद्धतीत बोलत नव्हतो इथे आलो तर, आणि 1-2 तासाच्या फरकामध्ये सरांचा फक्त 2 तासाचा लेक्चर मी ते या ठिकाणी अटेंड केला. अजून खराब प्रोग्रामला सुरुवात झालीच नाही. आणि ह्या एवढ्या छोट्याशा अवधीमध्ये मी या ठिकाणी एवढा कॉन्फिडन्स लेवल माझा वाढला की मला असं वाटायला लागलं की मी 10 काय 15 लोकांसमोर पण बोलू शकतो, मी 20 लोकांसमोर पण बोलू शकतो. फक्त आपल्या मनाची तयारी असली पाहिजे, हे मला या ठिकाणी आज शिकायला मिळालं. आणि खरोखरच मी या महाराष्ट्राच्या जनतेला एक मेसेज देईन, जर आपल्याला खरोखर या गोष्टीची उणीव भासत असेल, कुठे आपल्या कोणत्याही याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा आपल्या बिझनेसच्या संदर्भात म्हणा, जर आपल्याला कुठे उणीव भासत असेल आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला गेलात तर तुम्हाला तिथे 2 शब्द तुमच्या पद्धतीने तिथे बोलणेच आहे. तर अशी कोणाला उणीव भासत असेल तर त्यांनी आवर्जून या ठिकाणी नाईकवाडे सरांचा नंबर घेऊन किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तिथून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आणि ते कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सरांना कॉल करावा.